हरि ओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 4. ज्ञान अभेद कथन. ओवी क्रमांक 18. परी ज्ञानमात्रे निखळे, तेची की तया कळे. काही देखिजे बुबुळे, बुबुळा जेवी. अर्थात ज्ञानमात्राला स्वतःची ती जाण नाही, जसे डोळा स्वतःला पाहू शकत नाही. सच्चिदानंद कैवल्यावस्थेत ज्ञानमात्राला प्रज्ञा प्राप्त असूनही त्या प्रज्ञेची त्याला स्वतःला ती जाण नसते. तो सहजच 4 जणांसारखा म्हणून वावर करत असतो. आपण काही निराळे असे वर्तन करावे असे त्याच्या मनातही येत नाही. नाहीतर आताचे आमचे स्वतःला योगगुरू किंवा आध्यात्मिक गुरु म्हणून जाहीर केलेले ढोंगी आणि भोंदू गुरु पहा. आपण 4 जणांपेक्षा काहीतरी निराळे आहोत असे ठसविण्यासाठी ते मुद्दाम काहीतरी निराळे वर्तन करत असतात. ज्ञानमात्र प्रज्ञावंत समाजात साधेपणाने सहज संचार करत असतो. तो त्याच्याकडून काहीही निराळा वागत नसतो. त्याला आपल्या प्रज्ञेचे प्रदर्शन करण्याची गरजही नसते. तथापि तो 4 जणात निराळा उठून दिसतो. त्याचे प्रज्ञावंत ज्ञानतेज उजळल्याशिवाय राहत नाही. याचे त्याला स्वतःला काहीही भान नसते. इतर लोक ते ओळखतात आणि त्याच्यापुढे आपोआप नतमस्तक होतात. हे समजण्यासाठी माऊली येथे डोळ्याचे उदाहरण देतात. माऊली सांगतात की डोळा बाह्य गोष्टी पाहतो, तथापि तो स्वतःला पाहू शकत नाही. याचप्रमाणे ज्ञानमात्र प्रज्ञावंत स्वतःला ज्ञानमात्र प्रज्ञावंत म्हणून ओळखत नाही. हे समजण्यासाठी माऊली पुढील ओव्यांमधून आणखी 9 उदाहरणे देत आहे. ओवी क्रमांक 19. आकाश आपणपया रिघे, काही आगी आपणया लागे. आपुला माथा वळघे, आपण कोणी. अर्थात आकाश स्वतःमध्ये संचार करू शकेल का? आग स्वतःला आग लावू शकेल का? आपण आपल्या डोक्यावर चढू शकू का? सच्चिदानंद कैवल्यावस्थेत ज्ञानमात्राला प्रज्ञा प्राप्त असूनही त्या प्रज्ञेची त्याला स्वतःला ती जाण नसते. हे समजण्यासाठी माऊली येथे 3 उदाहरणे देत आहेत. 1. आकाशात अनेक जण संचार करतात, तथापि आकाश स्वतःत संचार करू शकेल का? 2. अनेक वस्तूंना आग लागते आणि अशा वस्तू भस्मसात होतात, तथापि ती आग स्वतःला लागून स्वतःला भस्मसात करू शकेल का? 3. आपण इतरांच्या डोक्यावर चढून बसू शकतो, तथापि आपण स्वतःच्या डोक्यावर चढून बसू शकू का? अर्थातच या 3ही प्रश्नांचे उत्तर नाही असेच आहे. याचप्रमाणे ज्ञानमात्र प्रज्ञावंत स्वतःला ज्ञानमात्र प्रज्ञावंत म्हणून ओळखू शकत नाही. ओवी क्रमांक 20. दिठी आपणया देखे, स्वाद आपणया चाखे. नादू आपुलिया आईके, नादपण. अर्थात दृष्टी स्वतःला पाहू शकते का? स्वाद स्वतःला चाखू शकतो का? नाद स्वतःला ऐकू शकतो का? सच्चिदानंद कैवल्यावस्थेत ज्ञानमात्राला प्रज्ञा प्राप्त असूनही त्या प्रज्ञेची त्याला स्वतःला ती जाण नसते. हे समजण्यासाठी माऊली येथे आणखी 3 उदाहरणे देत आहेत. 1. आपली दृष्टी बाह्य गोष्टी पाहू शकते, तथापि आपली दृष्टी स्वतःला पाहू शकते का? 2. आपण आपल्या जिभेने अनेक पदार्थांचा स्वाद घेऊ शकतो,
चव घेऊ शकतो. तथापि आपण आपल्याच जिभेचा स्वाद घेऊ शकतो का? आपण आपल्याच जिभेची चव घेऊ शकतो का? 3. आपण आपल्या कानांनी बाहेरील अनेक नाद आवाज ऐकू शकतो. तथापि आपण आपल्या कानाचा नाद आवाज ऐकू शकतो का? अर्थातच या तीनही प्रश्नांचे उत्तर नाही असेच आहे. याचप्रमाणे ज्ञानमात्र प्रज्ञावंत स्वतःचे स्वतःला ज्ञानमात्र प्रज्ञावंत म्हणून ओळखू शकत नाही. ओवी क्रमांक 21. सूर्य सूर्यासी विवळे, का फळ आपण या फळे, परिमळू परिमळे घेपत असे. अर्थात सूर्य सूर्याला उगवतो का? फळ फळाला येते का? सुगंधाला अन्य सुगंध लागतो का? सच्चिदानंद कैवल्यावस्थेत ज्ञानमात्राला प्रज्ञा प्राप्त असूनही त्या प्रज्ञेची त्याला स्वतःला ती जाण नसते. हे समजण्यासाठी माऊली येथे आणखी 3 उदाहरणे देत आहेत. 1. सूर्य जगतात सर्वत्र उगवतो, तथापि तो स्वतःत उगवतो का? 2. झाडाला फळ येते, तथापि फळाला स्वतःचे स्वतः फळ येते का? 3. सुगंधाने इतर वस्तू सुगंधित होतात, तथापि सुगंध स्वतःचे स्वतःला सुगंधित करतो का? अर्थातच या तीनही प्रश्नांचे उत्तर नाही असेच आहे. याचप्रमाणे ज्ञानमात्र प्रज्ञावंत स्वतःचे स्वतःला ज्ञानमात्र प्रज्ञावंत म्हणून ओळखू शकत नाही. ओवी क्रमांक 22. तैसे आपण या आपण, जाणते नव्हे जाण, म्हणोनी ज्ञानपणे विण ज्ञानमात्र जे. अर्थात याचप्रमाणे प्रज्ञा स्वतःची स्वतःला जाणू शकत नाही. प्रज्ञा ज्ञान आणि अज्ञान याशिवाय आहे. ओवी क्रमांक 18 पासून ते ओवी क्रमांक 21 पर्यंत माऊलींनी एकूण 10 उदाहरणे दिली. येथे माऊली म्हणतात की यास्तव ज्ञानमात्र प्रज्ञा स्वतःची जाणकार असण्याचे कारण नाही. आपण स्वतः आहोतच, ते सिद्ध करायची काहीही गरज नाही. ते स्वतंत्रपणे माहीत करून घ्यायची आवश्यकता नाही. ज्ञानमात्र प्रज्ञा स्वयंभू आहे, स्वतंत्र आहे. तिची जाण भौतिक अज्ञान किंवा आध्यात्मिक ज्ञान याशिवाय आपोआपच आहे. ती परिपूर्ण अनुभूतीयुक्त आहे. याउलट तिला जाणणाऱ्या जीवाचा जर तिच्याशी योग जुळून आला तर ती जीवाचे हे जीवन सार्थक करते, महान करते. असा योगप्राप्त जीव या विश्वात क्षुल्लक देहधर्म करत भौतिक आयुष्य न जगता तो सायुज्य मुक्त म्हणून आध्यात्मिक जीवन जगतो. असा हा योगप्राप्त जीव या विश्वातील प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक वस्तूचा, प्रत्येक घटनेचा पूर्ण आनंद आणि आनंदच घेतो. तो सर्व 64 कलांचा आस्वाद घेतो, आपल्या देहधारणेचे सार्थक करतो. अर्थातच प्रज्ञा प्राप्त करण्याची जबाबदारी जीवाची आहे. जीवाला याच देही ते शक्य आहे. त्यासाठी त्याची त्याने आपली जीवन प्रणाली निवडायची आहे. त्याच्यापुढे भौतिक जीवन प्रणाली आणि आध्यात्मिक जीवन प्रणाली असे 2 पर्याय असतात. त्याने यामधून निवड करायची आहे आणि आपले जीवन आनंदात व्यतीत करायचे आहे. सूर्य दररोज उगवतो आणि सर्वत्र प्रकाश फैलावितो. दार उघडून त्याचे स्वागत करण्याची जबाबदारी आपली आहे. तसे न होणे हा सूर्याचा दोष नाही, तर तो आपला दोष आहे. त्यासाठी प्रभुविभू आपल्याला फक्त सहाय्य करतो. आपण योगमार्गाने त्याच्याकडे 2 पावले चालायचे आहे. तत्क्षणी प्रभुविभू आपल्याकडे 4 पावले पुढे येतो. आपण तसे करतो की नाही हे मात्र तो साक्षीत्वाने पाहत असतो. ही त्याची वैश्विक लीला ज्याने ओळखली तो प्रज्ञावंत झाला.
हरिओम.